नमस्कार मित्रांनो. आता आपण इयत्ता आठवी विज्ञानमधील पोल्युशन पोल्युशन या प्रकरणामधील वॉटर पोल्युशन हा भाग पाहू. म्हणजे जलप्रदूषण कसं होतं याबद्दल आपण चर्चा करू. कॅन यू टेल असं म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. फ्रॉम विच वॉटर सोर्सेस डू वी गेट दी वॉटर सुटेबल टू यूज? कोणत्या अशा साधनांच्यापासून आपल्याला पाणी आपल्या पिण्याच्या किंवा आपल्या वापरासाठी चांगल्या पद्धतीचं असतं असं आपण विचारलेलं आहे. अर्थातच आपण सर्वजण नदीचं पाणी पित असतो किंवा नदीचं पाणी वापरत असतो. फॉर विच डिफरंट पर्पजेस डू वी यूज दी वॉटर? पाणी आपण वेगवेगळ्या कोणत्या कारणांसाठी वापरत असतो हे थोडंसं पाहू. हाऊ मच पर्सेंट ऑफ वॉटर ऑफ द अर्थ्स एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर? संपूर्ण पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागापैकी किती भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि किती भाग जमिनीने व्यापलेला आहे हे आपण पाहूया. व्हॉट आर दी रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन? जलप्रदूषणाची वेगवेगळी कारणं कोणती हे यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण थोडंफार पाहिलेलं असतं. आता पुन्हा आपण थोडीशी रिव्हिजन करणार आहोतच. व्हाय डज वॉटर इज रेफर्ड ॲज मॉलिक्युल ऑफ लाईफ? सजीवांचं अस्तित्व ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा प्रकारच्या या पाण्याला आपण पाणी म्हणजे जीवन असं का म्हणतो याच्याबद्दल आपण जरूर विचार करा. Now, water is said to be polluted when it becomes unclean and poisonous due to mixing of natural and artificial unwanted material. When it becomes harmful to living organisms due to decreased oxygen content with epidemic diseases and spread through the water. म्हणजे पाणी प्रदूषित झालं असं आपण कधी म्हणतो? ते जेव्हा अस्वच्छ होतं किंवा विषारी होतं. कशामुळं? तर वेगवेगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित वस्तूंच्यामुळं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं सजीवांना धोका निर्माण झाला अशी परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेला आपण जलप्रदूषण झालं असं म्हणतो. फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लुड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. आता ती कोणकोणती असतात ती थोडीशी आपण या ठिकाणी पाहूया. Water pollutants. A is biological pollutants. Water does not remain potable due to algae, bacteria, viruses, parasites, etc. And diseases are spread due to biological pollution. या प्रकारच्या या बायोलॉजिकल फॅक्टर्समुळं ते हा पाण्यातून त्या रोगांचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रसार होत असतो आणि म्हणून हे धोक्याचं मानलं जातं. इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. Suspended particles like fine sand, dust, soil, precipitates of salt, compounds of arsenic, cadmium, lead, mercury and traces of radioactive material हे यांच्यामध्ये असतात. म्हणजे असेंद्रिय प्रदूषके असं यांना आपण म्हणूया. तर या असेंद्रिय प्रदूषकांच्यामध्ये बारीक वाळूचे कण म्हणजे रेत, डस्ट म्हणजे धुळीचे कण, सॉईल म्हणजेच माती, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे क्षारांचे प्रेसिपिटेट्स म्हणजे अवक्षेप हे असतील. त्याचबरोबर आर्सेनिक, कॅडमियम, लेड, मर्क्युरी यासारख्या मूलद्रव्यांचे संयुग ही पाण्यामध्ये मिसळले. त्याचबरोबर थोड्या प्रमाणामध्ये जर किरणोत्सारी पदार्थ पाण्यामध्ये मिसळले तर त्यांच्यामुळे सुद्धा प्रदूषण होत राहतं. त्यानंतर आहे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स इन विच विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, सिवेज, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स आर प्रेझेंट. विडीसाइड्स म्हणजे तणनाशके, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके, फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं, सिवेज म्हणजे सांडपाणी, घरगुती सांडपाणी, आणि इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स म्हणजे रासायनिक उद्योगांच्या मधून बाहेर पडणारं सांडपाणी.
नाव नेक्स्ट इज रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. जलप्रदूषणाची वेगवेगळी कारणं कोणती ती आता आपण पाहूया. नॅचरल रिझन्स आर नंबर 1 aquatic weeds. They cause the depletion in biological oxygen sorry they cause depletion in oxygen level. Also changes in natural qualities of water is observed due to the aquatic weeds. Next is decomposing matter. कुजणारे अन्नद्रव्य किंवा कुजणारी ऑर्गॅनिक मटेरियल हे पाण्यामध्ये असतील तर त्यांच्यामुळं पाण्याला आंबट कुजट असा वास येत असतो. देन मड ऑर स्लज, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्जन यांच्यामुळं म्हणजे या चिखलामुळं किंवा गाळामुळं नदीचा प्रवाह थांबतो किंवा त्यांची दिशा बदलत राहते. नेक्स्ट इज soil erosion. Many biotic and abiotic factors are added to water due to soil erosion. मातीची जी धूप होते त्या धूप होण्यामुळं हळूहळू ते सगळं पाण्यामध्ये येतं आणि पाण्याचं सुद्धा प्रदूषण करून टाकतं. मायक्रोब्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया. Microbes like fungi and bacteria grown on organic matter decaying in water. म्हणजे बुरशी किंवा कवक आणि जीवाणू हे पाण्यामध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर वाढतात, त्यांचं विघटन घडवून आणतात आणि त्यातून काही पदार्थ पाण्यामध्ये मिसळतात. त्यानंतर अल्गी म्हणजे शेवाळ यांच्यामधून एक्सेसिव्ह अल्गल ग्रोथ होत राहते आणि त्यामुळं पाण्यामधचं प्रदूषण होत राहतं. निमॅटोड्स म्हणजे काही जंत हे या पावसाच्या पाण्यातून वाहत राहतात आणि ते जमिनीमध्ये असणारे जे निमॅटोड्स आहेत, जमिनीमध्ये असणारे जे निमॅटोड्स आहेत, जंत आहेत, यांचा या रेन वॉटरमधून प्रवास होतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते वाहून नेले जातात. त्यानंतर आपण जलप्रदूषणाची मानवनिर्मित कारणं कोणती याचा आपण अभ्यास करू. डोमेस्टिक सिवेज फ्रॉम विलेजेस अँड सिटीज आर डिस्पोज्ड ऑफ इन रिव्हर वॉटर. म्हणजे नागरी कचरा, घनकचरा, घरगुती कचरा हा नदीच्या पाण्यामध्ये मिसळत राहतो. इंडस्ट्रीयल इफ्लुएंट, कारखान्यांच्यामधून बाहेर पडणारं जे सांडपाणी असेल त्यांच्यामधून काय काय येऊ शकतं. व्हेरियस पिगमेंट्स म्हणजे वेगवेगळी रंगद्रव्ये, त्याचबरोबर ब्लिचिंग केमिकल्स, विरंजन करणारी जे काही केमिकल्स असतील, रासायनिक पदार्थ असतील, त्यांचे अवशेष त्याच्यामध्ये असू शकतात. लेदर पीसेस म्हणजे कातड्याचे, चामड्याचे तुकडे त्याच्यामध्ये असू शकतात. फायबर्स, काही तंतू असू शकतात. मर्क्युरी असू शकते. लेड म्हणजे शिसं असू शकतं, त्यांचे अंश असू शकतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ऑइल स्पिलेज. व्हाईल ट्रान्सपोर्टेशन अँड क्लिनिंग ऑफ टँक्स, ऑइल स्पिल्स इन टू दी वॉटर. म्हणजे तेलाची वाहतूक होत असताना त्या ठिकाणी तेल नदीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये सांडलं जाऊ शकतं आणि ते सांडलेलं पाणी ते सांडलेलं तेल पाण्यामध्ये राहू शकतं. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. NPK कंटेनिंग केमिकल फर्टिलायझर्स हे जादा झालेले जे असतील ते पाण्यामध्ये जाऊन मिसळतील आणि त्यांचं प्रदूषण पाण्यामध्ये होणार आहे. पेस्टिसाइड्स लाईक एंड्रिन, क्लोरिन, कार्बोनेट कंटेनिंग पेस्टिसाइड्स फ्लो अँड मिक्स विथ वॉटर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं हे वाहत जातात आणि या पाण्यामध्ये जाऊन मिसळतात. Other reasons of water pollution are there. Disposal of human wastes, washing clothes, decomposing hemp and flax in water, disposal of ashes, floral offerings to God, water from thermal power plants, etc. वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक कुजणारा पालापाचोळा, फुलं, वाहिलेली फुलं, निर्माल्य वगैरे अशा सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लांटमधून येणारं गरम पाणी हे
या नदीमध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये मिसळले तर तिथल्या पाण्याची क्वालिटी बदलते आणि त्यालाच आपण म्हणतो जलप्रदूषण. इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. मित्रांनो, आता आपण पुढं पाहू की जलप्रदूषणाचे काही परिणाम आहेत. ते परिणाम कोणकोणते त्याकडे आपण लक्ष देऊया. इफेक्ट्स ऑन ह्युमन बीइंग. डिसिजेस लाईक हेपॅटिटिस म्हणजे कावीळ, टायफॉइड म्हणजे विषमज्वर, अन्नातून येणारं जे काही दूषित पाणी असेल, तोंडावाटे येणारं जे दूषित पाणी असेल त्याच्यामुळे होणारा रोग आहे. डिसिजेस ऑफ स्किन, डिसिजेस ऑफ ॲलिमेंटरी कॅनल, एलिमेंट्स ऑफ लिव्हरमधले काही दोष निर्माण होतील, किडनीज, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन बोन्स, हायपरटेन्शन यासारखे काही परिणाम या जलप्रदूषणामुळे आपल्याला जाणवू शकतो. इफेक्ट्स ऑन इकोसिस्टम. परिसंस्थेवर होणारे काही परिणाम आहेत की ज्याच्यामध्ये रिटार्डेड प्लांट ग्रोथ, वनस्पतींची वाढ खुंटणे, लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, काही प्लांट्स आहेत त्यांची मृत्यू होतील आणि त्यामुळं प्लांट स्पेसीजमधली व्हरायटी कमी होईल. इन्क्रीज इन सॉल्ट कंटेंट ऑफ वॉटर. पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढेल. डिक्रीज्ड डिझॉल्व्ड ऑक्सिजन लेवल. पाण्यामधील ऑक्सिजन लेवल कमी होईल की ज्यामुळं पाण्यातील मासे किंवा जलचर प्राणी जे असतील ह्यांचा मृत्यू ओढवेल. डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. संपूर्ण जलीय परिसंस्थेवर वाईट परिणाम होतील. डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलचर प्राण्यांचा मृत्यू होईल. ॲडवर्स इफेक्ट्स ऑन सी बर्ड्स. समुद्री प्राणी, समुद्री पक्षी जे असतील यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होतील. नेक्स्ट, थर्ड इज अदर इफेक्ट्स. चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट of the water. Useful aquatic fauna is destroyed. Soil fertility is affected. Toxic materials are added to the crops. म्हणजे याच्यामध्ये पाण्याची भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलतील, त्याचा नैसर्गिक रंग, त्याची नैसर्गिक चव बदलेल, त्याच्यामध्ये असणारे जे काही जलचर आहेत ते जलचर नष्ट होतील. ते या पाण्याच्या वापरामुळं जमिनीची फर्टिलिटी, सुपीकता नष्ट होऊन जाईल किंवा कमी होईल आणि विषारी पदार्थ या वनस्पतींच्यापर्यंत ते पोचू शकतील. नाव नेक्स्ट इज सॉइल पोल्युशन. व्हॉट इज मीन्ड बाय सॉइल इरोजन म्हणजे मातीची धूप. व्हॉट आर द रिझन्स फॉर डिप्लिटिंग इन सॉइल फर्टिलिटी म्हणजेच डिप्लिशन इन सॉइल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची किंवा मातीचं सुपीकपणा कमी का होतो असा प्रश्न विचारलेला आहे. पाहूयात आपण. आउट ऑफ द टोटल लँड एरिया ऑफ दिस सॉइल सम इज कवर्ड बाय आईस, सम इज बाय डेझर्ट अँड वेअर ॲज सम ऑक्युपाईड बाय माउंटन्स अँड हिल्स. जमीन जेवढी काही उपलब्ध आहे आपल्याला या जमिनीमधील काही भाग बर्फाच्छादित आहे, काही भाग वाळवंटांनी व्याप्त आहे आणि काही भाग उंच पर्वत, दऱ्या यांच्यामध्ये आहेत. तर उरलेला जो काही थोडा भाग आहे तो मैदानाच्या सपाट भागामध्ये असणार आहे. तोच फक्त आपल्याला वापरता येणार आहे. इतर गोष्टी आपल्याला आपण वापरू शकत नाही. सॉइल इज सेड टू बी पोल्युटेड व्हेन देर आर चेंजेस इन इट्स फिजिकल, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू दी नॅचरल अँड मॅनमेड रिझन्स. वेगवेगळ्या कारणांच्यामुळं या ठिकाणी त्यांच्या दर्जामध्ये जर काही बदल झाले तर ते वापरता योग्य राहत नाही. Give 5 examples of each of domestic waste, biological waste and agricultural waste and write in your own words about soil pollution due to these wastes. हे जे काही घरगुती कचरा, जैविक कचरा किंवा शेतातून बाहेर येणारा जो कचरा आहे, कृषीविषयक कचरा जो असतो यांच्याबद्दल आपण लिहायचं आहे. इफेक्ट्स ऑफ सॉइल पोल्युशन. सॉइल फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू मिक्सिंग ऑफ सॉल्टी ॲसिडिक वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज.
मित्रांनो, या ठिकाणी आपण असं लक्षात घेऊया की क्षारयुक्त किंवा ॲसिडयुक्त पाणी जर एखाद्या कारखान्यामधून बाहेर पडत असेल तर ते ज्या जमिनीमध्ये पसरेल तिथली फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता नष्ट होऊन जाईल किंवा कमी होऊन जाईल. Radioactive and other pollutants enter and pass through food chain like the soil, crop, water and human body. किरणोत्सारी प्रदूषकं जी असतील, ही किरणोत्सारी प्रदूषकं या जमिनीतून फूड चेनच्या माध्यमातून वनस्पती, इतर प्राणी, त्याचबरोबर वॉटर बॉडी यांच्यामधून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. प्रॉब्लेम ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू सॉईल पोल्युशन. जमिनीचं प्रदूषण झालं तर त्यातूनच वाहत गेलेले जे घटक आहेत ते पाण्यामध्ये मिसळतील आणि त्यामुळं वॉटर पोल्युशनसुद्धा होऊ शकतं, म्हणजे जलप्रदूषणसुद्धा होऊ शकतं. टॉक्सिक सबस्टन्सेस लीच इन टू दी वॉटर. सिमिलरली डिसीजेस स्प्रेड थ्रू व्हेरियस पॅथोजन्स. वेगवेगळ्या प्रकारचे रोगजंतू जे असतील यांच्यामुळं वेगवेगळे रोगसुद्धा पसरू शकतात. Relationship of soil pollution with air and water pollution. If wet waste is dumped at wrong places instead of composting, pathogens grow upon it, which are then mixed with water, causing water pollution. म्हणजे काही ओला कचरा किंवा विघटनशील कचरा अयोग्य पद्धतीनं एखाद्या ठिकाणी टाकून दिला ओला कचरा किंवा अविघटनशील पदार्थ जर मातीमध्ये असेच कुठेतरी टाकून दिले तर if wet waste is dumped at wrong places instead of composting, pathogens grow upon it, which then mixed with water, causing water pollution. काही ओला कचरा, विघटनशील कचरा अयोग्य पद्धतीनं टाकून दिला, त्यांचं विघटन जर करून घेतलं नाही तर त्याच्यावर रोगजंतूंची वाढ होते आणि त्याचबरोबर ते मातीमध्ये मिसळले, पाण्यामध्ये मिसळले तर वॉटर पोल्युशनसुद्धा होत असतं, म्हणजे जलप्रदूषणसुद्धा होत असतं. Insecticides, chemical fertilizers, weedicides are used in agriculture, which causes soil pollution. Excessively sprayed insecticides, weedicides are mixed with air, causing air pollution. Similarly, excessive use of chemical fertilizers causes water pollution. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं कीटकनाशकं, रासायनिक खतं, तणनाशकं या सगळ्यांचा जो काही वापर होत असतो, जादा फवारली गेलेली कीटकनाशकं किंवा तणनाशकं जी असतात ती हवेत पसरतात, ती जमिनीमध्ये येतील, पाण्यामध्ये जातील, या सर्वांचा परस्परांशी संबंध येतो आणि त्या शेवटी वेगवेगळे प्राणी, पक्षी यांच्या माध्यमातून किंवा वनस्पतींच्या माध्यमातून ते ह्युमन बिईंगपर्यंत येत असतात. सॉईल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट्स, बर्ड्स अँड ॲनिमल वेस्ट्स. This releases various stinking gases causing air pollution. Same waste may cause water pollution if mixed with water. त्यातलेच काही घटक पाण्यामध्ये मिसळले तर पाण्याचं सुद्धा प्रदूषण होत असतं. Pollution prevention and control. Government of India has enacted some laws for control, regulation and prevention of pollution. Following are laws regarding pollution control. Water Pollution and Prevention Act 1974. Second one is Air Pollution and Prevention Act 1981 and Environmental Protection Act 1986. Various laws and rules are in force in relation to biomedical waste, harmful effluents, solid wastes and sound pollution. Government statutory bodies like Maharashtra Pollution Control Board and Central Pollution Control Board supervise about whether the industries
industrial areas, local governing bodies like municipalities, district councils and panchayat samiti, gram panchayat, etc. follow the laws about pollution control. म्हणजे या पद्धतीनं या सगळ्या पोल्युशनवर किंवा या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं काम ह्या सर्व संस्था व्यवस्थितपणे करतायत की नाही हे पाहणारी ह्या 2 संस्था या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहेत.